नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमावस्येला हे उपाय संपत्ती आणि सौभाग्य वाढवण्यास उपयुक्त ठरतील. तर उपाय काय आहेत आणि माहिती आपण जाणून घेऊया. आषाढ महिन्यात येणाऱ्या दीप अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पितृतर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील प्रगतीची दारे खुली होतात. यावेळी आषाढ अमावस्येला गुरुपुष्य योगासह सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग यांसारखे महायोग तयार होत आहेत. या शुभ योगांमध्ये काही उपाय केले तर ते धन आणि सौभाग्य वाढविण्यास अत्यंत उपयुक्त मानले जातात. उपाय केल्याने पितृदोष दूर होऊन नोकरी व्यवसायात प्रगती होते. चला जाणून घेऊया दीप अमावस्येला करावयाचे हे प्रभावी उपाय. दीप अमावस्येला पिंपळाची पूजा करून वृक्षारोपण केल्याने ग्रह दोष दूर होतात. या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी पिंपळाच्या मुळाला दूध आणि पाणी अर्पण करावे. यानंतर मालपुवाबरोबर 5 प्रकारची मिठाई ठेवावी आणि नंतर धूप दीप लावून पूजा करावी. असे केल्याने पितृदोष दूर होतो आणि भाग्यवृद्धी होते. या दिवशी तुळशी, वट, अशोक इत्यादी झाडे लावावे. दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान आणि ध्यान करून कालसर्प दोष दूर करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करून पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक करावा. यानंतर चांदीच्या नागाची पूजा करून त्यांना पांढऱ्या फुलांनी वाहत्या पाण्यात अर्पण करा. असे केल्याने कालसर्प दोष दूर होऊन शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. या उपायामुळे अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. तर उपाय कोणता जाणून घेऊया. आषाढ अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून तर्पण करावे. यानंतर पितृसूक्त पाठ, गरुड पुराण, पितृगायत्री पाठ, पितृदेव चालिसा इत्यादी पाठ करून आरती करावी. यानंतर गरीब आणि गरजू व्यक्तीला अन्नदान करा आणि दक्षिणा द्या. असे केल्याने नशीब वाढते आणि जीवनात अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही. दीप अमावस्येला रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांनी घरातील मंदिरात एक स्वच्छ लिंबू ठेवा आणि त्यानंतर रात्री स्वतःवरून 7 वेळा फिरवा आणि नंतर त्याचे 4 समान भाग करा आणि 4ही दिशांना चौरस्त्यावर म्हणजे चौफुलीवर फेकून द्या. असे केल्याने तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील आणि मेहनतीचे पूर्ण फळही मिळेल. दीप अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात लाल रंगाच्या धाग्याने ज्योत बनवून गाईच्या तुपाचा दिवा लावावा. प्रकाश कापसाचा नसावा हे लक्षात ठेवा, म्हणजे वात कापसाची नसावी. आणि दिव्यात थोडेसे केशरही घाला. यानंतर कणकधारा स्तोत्राचे पठण करावे. त्यानंतर रात्री वाहत्या पाण्यात 5 लाल फुले आणि 5 दिवे टाकावेत. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनलाभाचे योग होतात. तर खालील उपायाने भाग्य वाढते. उपाय कोणता आहे आपण बघून घेऊया. दीप अमावस्येच्या रात्री पूजागृहाच्या ताटावर महालक्ष्मी यंत्र ठेवून यंत्राची विधिवत पूजा करावी. असे केल्याने कुटुंबात सुख शांती राहते आणि घरात लक्ष्मी वास करते. तसेच या दिवशी मुंग्यांना कोरडे पीठ साखर मिसळून खाऊ घाला. असे केल्याने सर्व त्रास दूर होतात आणि भाग्य वाढते. तर तुम्हाला यापैकी जो कोणता उपाय शक्य होईल तो तुम्ही नक्कीच करा आणि तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही दान करू शकतात. माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.